नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आजही गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज सुरू होताच काही वेळातच दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। कामकाज सुरू होताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। मात्र विद्यार्थी आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कथित कारवाई संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली। संसद हे संवाद आणि विचार विनिमय करण्यासाठीचं लोकशाहीतलं सर्वोच्च व्यासपीठ असून घोषणाबाजी आणि फलक फडकावण्यासाठी त्याचा उपयोग करणं अयोग्य आहे असं बिर्ला यांनी सांगितलं। सर्व सदस्यांनी सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं। मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधकांनी गोंधळ चालूच ठेवल्यामुळे अध्यक्षांना कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करणं भाग पडलं। नारेबाजी करने का मंच नहीं है, तख्तियां लेकर आने का मंच नहीं है। लोकतंत्र का सर्वोच्च मंच होने के कारण हम सबकी जिम्मेदारी बन जाती है कि हम सदन में चर्चा करें, संवाद करें, अपनी असहमति व्यक्त करें। लेकिन सदन चर्चाओं के लिए, इन्हीं चर्चा संवाद से हम देश की जनता का कल्याण कर पाएंगे। नारेबाजी और तख्तियों से हम लोगों की अपेक्षा आकांक्षा पूरी नहीं कर पाएंगे। मेरा आग्रह आपसे, मैं पुनः निवेदन करना चाहता हूं कि आप प्रश्नकाल चलाना चाहते हैं, मैं सबको पर्याप्त समय, पर्याप्त अवसर दूंगा। याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। त्याआधी सभागृह सुरू झाल्यावर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार विषयक विभागीय संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहामध्ये सादर करण्यात आला। त्यानंतर सभापती CP राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षांच्या गदारोळात शून्य प्रहर घेतला। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणग्यांच्या कथित चोरीचा मुद्दा उपस्थित केला। अयोध्येतल्या राम मंदिराला विरोध करणारा काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्ष आता देणग्यांच्या कथित चोरीबाबत नाटक करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले। कांग्रेस पार्टी और ये समाजवादी हमेशा भगवान राम को गाली देते रहते हैं ये लोग, और ये लोग राम मंदिर का विरोध करते रहते थे और दुनिया को बताते हैं कि राम कंपनी है, भगवान राम को ये मानते नहीं है। आज ये चंदा चोरी का नाटक करके गुमराह करने का कोशिश करता है। ये भगवान राम का विरोधी है। क्या बात करते हैं? दरियालू आंसू बहा करके देश को गुमराह नहीं कर सकते। ये लोग भगवान राम को मानते नहीं है, शर्म आना चाहिए। हर दिन भगवान राम को गाली देता है और यहाँ ये लोग भगवान राम को गाली देने वाले लोग आज ये विषय उतारे। राज्यसभेच्या कामकाजाला 12 वाजता पुन्हा सुरुवात झाल्यानंतर देखील विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे अखेरीस कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या